हॅलो, नमस्ते. वेलकम टू आईज किचन. आजची खूप सिंपल रेसिपी आहे. मी ना वांग्याची कापं बनवली आहेत. तर करून बघा, निश्चित आवडेल. खूप सिंपल आहे आणि टाईम पण जास्त लागत नाही. 15-20 मिनिटात होऊन जातात. भातासोबत साईडला खायला ही उत्तम रेसिपी आहे. ट्राय करा. कापं त्यासाठी ना मी वांगी काही लांब लांब कट केलेत, काही राऊंड कट केले. कट करून साईडला ठेवा. त्यासाठी ना लसूण घ्या, एक हँडफुल लसूण घेतला आहे. त्यात लाल मिरची घातली आहे. ॲक्च्युअली 2 चमचे लागते, पण पहिले मी एकदा 1 चम्मच घातला आहे. मीठ घातलं आहे आणि त्याला ग्राइंड करून घ्या. थोडीशी हळद घालून, हळद, बेसन, जिरं घालून मी ग्राइंड केलं आहे. ग्राइंड झाल्यानंतर ना पुन्हा थोडंसं तिखट घालून अजून एकदा ग्राइंड केलं. मग ना वांग्याला ना मध्ये कट करून ना कट मारून त्यात मी मिश्रण लावून घेतलंय. प्रमाणे ना मी राऊंड कापांना पण सगळे मसाला लावून मी त्याला फ्राय करून घेतले, डीप फ्राय करून घेतले. दोन्ही बाजूने ना त्याला डीप फ्राय करून घ्या. रेडी आहे, वांग्याची कापं जेवणासाठी रेडी आहे. आणि आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर्स करायला विसरू नका. थँक्यू.